आकाशिक रीडिंग म्हणजे काय आहे बेसिकली, की आपण सोल कॉन्ट्रॅक्ट रीड करतो. जसं आपण कुठलेही लिगल डॉक्युमेंट बनवतो तेव्हा एक कॉन्ट्रॅक्ट बनवतो, त्याच प्रकारे प्रत्येक आत्मा जेव्हा जन्म घेतो तर त्याने त्याचं कॉन्ट्रॅक्ट स्वतः बनवलेलं असतं की त्याचा जन्म कधी होणार आहे, कुठे होणार आहे, या जन्मामध्ये मला काय काय लेसन लर्न करायचे आहेत, माझे कुठले कुठले कर्म मला क्लिअर करायचे आहेत, स्वतः ठरवून येतो माणूस. कोणावर ब्लॅक मॅजिक केलेलं असतं किंवा कोणाच्या मागे चेडासारखे प्रकार असतात, ब्रह्मराक्षस सारखे प्रकार असतात. म्हणजे थोडक्यात खूप पॉवरफुल एखादं स्पिरिट मागे लावलंय, खूप विचित्र प्रकारचं ब्लॅक मॅजिक असेल तर त्या केसेसमध्ये घटना होऊ शकतात. पण जेव्हा आम्ही रीडिंग करायला जातो तर आमच्या मागे खूप चांगल्या एनर्जीज असतात सोबत, तर त्या आम्हाला प्रोटेक्ट करत असतात. जे एक क्लायंट होते त्यांच्या मेडिकल रिपोर्ट्समध्ये काही प्रॉब्लेम नाही, त्यांना उष्णतेचा प्रचंड त्रास होतो, डायजेशनचा खूप त्रास आहे त्यांना, कॉन्स्टिपेशन, मेडिकल रिपोर्टमध्ये काहीच नाही. खूप वेगवेगळे डॉक्टर त्यांनी केले, वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेतल्या, स्पिरिच्युअल गोष्टी सुद्धा वेगवेगळ्या फॉलो केल्या त्यांनी, पण कारण कळत नव्हतं हे काय झालं. तर जेव्हा मी त्यांचे रेकॉर्ड्स ओपन केले तर तेव्हा नमस्कार मित्र हो, ब्रेनमध्ये बत्ती पेटवणाऱ्या या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. खूप लहान असताना असं कानावर पडायचं की चित्रगुप्त तुमचा आमचा लेखाजोखा लिहित राहतो. अलीकडच्या काळात हे सगळं पटण्यासारखं झालंय, विश्वास ठेवण्यासारखं झालंय. त्याचं कारण असं की जर चित्रगुप्त तुमच्या आमच्या अनेक आयुष्यांचा लेखाजोखा लिहित असेल, आम्ही पूर्वीच्या आयुष्यात काय केलं हे जर समजलं तर जगायला किती भन्नाट मजा येईल ना. मी बोलतोय आकाशिक रेकॉर्ड्स बद्दल. अशी काही व्यक्ती आहेत, अशी काही महानुभव आहेत जे या सगळ्या आकाशिक रेकॉर्ड्स बद्दल आपल्यासोबत संवाद साधतात किंवा आपले आकाशिक रेकॉर्ड्स ते शोधतात, काढतात आणि आपल्या अनेक जन्मांचा लेखाजोखा आपल्या समोर मांडतात. माझ्यासोबत आहेत डॉक्टर ज्योती मॅडम. मॅम, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. खूप खूप धन्यवाद. कशा आहात तुम्ही आणि काय सुरू आहे सध्या? मला जेव्हा मी कुठेही जाते तर मला उत्सुकता ही असते की समोरून किती इंटरेस्टिंग प्रश्न येणार आहे, तर त्याबद्दल मी उत्सुक आहे. वा, तुमच्याबद्दल आकाशिक रेकॉर्ड्स खोलणं एखाद्याच्या आयुष्याचं, याबद्दल तुमची मास्टरकी आहे थोडक्यात. बाहेरच्या भाषेत बोलायचं झालं तर याची सुरुवात कशी झाली? सुरुवात प्रोफेशनल सुरुवात ही वेगळी असते, पण जसं की प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्ती नाही करू शकत. जसं की आपण आता बघतो की इंजिनियर्स बरेच होतात, इव्हन डॉक्टर्स बरेच जण होतात, पण प्रत्येक जण प्रॅक्टिस करतो का? नाही करत. किंवा काही जण एक्सपर्ट होतात, किंवा बऱ्याचदा असंही होतं की एखाद्या व्यक्तीकडे गेल्यानंतरच बाबा ते काम व्यवस्थित होतं किंवा ती व्यक्ती काम करते. किंवा जसं डॉक्टरच्या बाबतीत म्हणायला गेलं तर एखाद्या डॉक्टरच्या हाताला गुण आहे असं आपण म्हणतो. मग हे काहीच तसंच आहे की या सगळ्या गोष्टींची ऍक्च्युअल सुरुवात जी आहे ती लहानपणापासूनच म्हणू शकता. कारण मला लहानपणापासून वेगवेगळे स्वप्न पडायचे आणि मला प्रश्न पण पडायचे, हे या स्वप्नाचा अर्थ काय आहे, सगळे लक्षात राहायचे. मला 3-3.5 वर्षाच्या वयापासून जे स्वप्न मला लक्षात आहेत, म्हणजे अजून सुद्धा लक्षात आहेत. जेव्हा मला एखादा प्रश्न पडतो मी मागे जाते, त्या स्वप्नातला अजूनही अर्थ मी शोधत असते. आणि जसजसं आपण हे सगळं करत जातो, युनिव्हर्स सपोर्ट करत जातो, तसंच मलाही तो सपोर्ट करत गेला. आणि नंतर मग कळत जायला लागलं. मला तेव्हा प्रश्न पडायचा की आता आपण या जगात जे राहतोय, असं जग दुसरीकडे पण आहे का? असेल तर ते कुठे आहे? किंवा मग तिथपर्यंत जायचं कसं? तिथे कोण राहत असेल? हे तेव्हाचे माझे प्रश्न होते. आणि हे नेमकं मला केव्हा प्रश्न पडले होते ते ठिकाण वगैरे सगळं आठवतं मला, अजून आत्ताही आठवतं. आणि या सगळ्या गोष्टी नॉर्मल एक लहान मुलाच्या वागण्याच्या खूप पलीकडे आहेत. काही प्रमाणात घरचे मदत करायचे उत्तर शोधण्यासाठी, पण शेवटी कुठेतरी एक लिमिटेशन येतच. मग तेव्हा पर्याय उरतो की स्वतः शोधत जा, युनिव्हर्सची मदत घ्या. आणि ऑफकोर्स युनिव्हर्स मला मदत करत गेला त्या सगळ्या. कसा शोध सुरू केला? जसं की मी स्वप्नांचं सांगितलं तुम्हाला की स्वप्न ही खूप वेगवेगळ्या प्रकारात असतात. आपल्याला रुटीन लाईफ मध्ये पडणारी स्वप्न ही वेगळी आहेत, पण तुम्हाला जर एखादं स्वप्न येतं तर त्यामध्ये तुम्हाला नेमकं काय दिसतं, आणि कोणाची स्वप्न इतर कोणीही डिकोड नाही करू शकत, कारण प्रत्येकाचे परसेप्शन्स वेगळे असतात एखाद्या गोष्टीबद्दलची. जसं स्वप्न पडले तर एखाद्या गोष्टीवरून मग शोधत जायचं, हे स्वप्न मला का पडलं, याचा अर्थ काय आहे किंवा माझ्याशी कनेक्टेड काय आहे, कारण हे रुटीन लाईफ मधली घटना नाही. जसं की समजा मला एखाद्या वेळेला स्वप्नात असं दिसतंय की मला एखाद्या शेतामध्ये एक लक्ष्मी मातेची मूर्ती सापडते स्वप्नामध्ये, आणि मग मी ते शोधत जाते त्याचा अर्थ काय आहे, कारण आपल्या आसपास तर असं कुठे काही नाहीये. किंवा भविष्यात येणाऱ्या घटना मला आधीच सांगितल्या जायच्या स्वप्नांच्या माध्यमातून, आणि मग ते घरी सांगायचे मी, पण सुरुवातीला अर्थातच लक्ष द्यायचं नाही. पहिली घटना कोणती होती की
संकेत आला की काहीतरी घडणार आणि ते घडलं आणि घरी सांगितलं होतं? सांगते मी तुम्हाला. एक तर घरी आमच्या कायम प्राणी पक्षी असायचे. सगळेच आम्ही प्राणी पक्षी आणि नेचर लव्हर आहोत त्यामुळे. तर घरी ऑलरेडी एक माझ्याकडे मांजर होतं, बोका होता मोठा पांढऱ्या रंगाचा आणि तो माझ्याशी खूप जास्त अटॅच्ड होता. आणि घरी कमीत कमी ना 2 मांजर तरी असायचे कायम. कुत्रे सोडून मांजर कमीत कमी 2. पण मी घरच्यांना सांगितलं होतं की या बोकेसोबत तुम्ही दुसरं मांजर आणू नका, तो मारून टाकेल. पण तो खूप प्रेमळ बोका होता, असं काही नाही की अग्रेसिव्ह असे नाही. पण मी सांगितलं होतं आणू नका म्हणून. पण मला माहित नसताना माझ्या बहिणीने आणि आईने जाऊन मांजर आणलं, दुसरं आणलं, 3-4 महिन्यांचं असेल ते. आणि मी नव्हते घरी तेव्हा. आणि मी घरी आले तेव्हा घरच्यांनी सांगितलं मला की तू सांगितलं होतं आणि मारून टाकलं. आणि ते भयानक पद्धतीने असं मारून त्याला एक असं लाकडावर असं त्याने टांगत टाकलं होतं. मग सांगितलं होतं त्यांना की मी सांगितलं होतं नका आणू, तो मारून टाकणार आहे. मग एक गोष्टी नंतर त्यांना लक्षात यायला लागल्या किंवा एखादी व्यक्ती घरी येते. ते स्वप्नात दिसलं होतं तुम्हाला? नाही, हे डायरेक्टली विजनचं होतं, हे स्वप्नातलं नव्हतं. किंवा मग डायरेक्टली एखादी व्यक्ती घरी येते की जी खूप वर्षापासून आपल्याला ओळखीची आहे किंवा आपल्या रिलेटिव्ह मधलीच आहे. मला इंटेन्शन क्लिअरली काढायचे तेव्हाही आणि मी सांगायचे ही व्यक्ती बरोबर नाहीये. मग घरच्यांचं कुठेतरी ते असं मत व्हायचं की नाही, हा तिचा प्रॉब्लेम आहे, बहुतेक हिला माणसं आवडत नाहीत म्हणून ती सांगत असेल. कारण ती व्यक्ती समोर खूप चांगलं वागते, चांगलं बोलते. पण काही दिवस गेल्यानंतर लक्षात येत जातं त्यांच्या, लक्षात येत गेलं ऍक्च्युली की खरंच असं आहे, ही घटना घडते. किंवा एखाद्या ठिकाणी जसं की सांगायचे मी की नाही नको जायला तिकडे, आज ऐकत नाही घरचे. जाऊन मग ऍक्च्युअल तशीच घटना घडायची, तिथे काहीतरी घडायचंच. मग त्याच्यानंतर हळूहळू लक्षात यायला लागलं, म्हणजे किमान घरातल्या अर्ध्या लोकांच्या तरी लक्षात यायला लागलं की बाबा काहीतरी आहे आणि ऐकणं गरजेचं आहे. किमान आपण आपलं नुकसान तरी वाचवू शकतो. आणि बऱ्याच माणसांच्या बद्दल मी असं हे सांगत गेले की ती व्यक्ती चांगली नाहीये, त्या व्यक्तीकडे तुम्ही व्यवहार करू नका किंवा त्या व्यक्तीला नको तेवढं एंटरटेन करू नका, घरात पण घेऊ नका. मग हे कंटिन्यू असं चालूच राहिलं. म्हणजे इथे स्वप्नांचीही गरज नव्हती ऍक्च्युअली, मला ते कळायचं तिथल्या तिथेच. आणि स्वप्नामध्ये पडणाऱ्या ज्या दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप गूढ पद्धतीच्या असतात. जसं की खूप वेगळ्या प्रकारचं पाणी मला स्वप्नात दिसायचं आणि ते खूप एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. इतकं आसपास स्वच्छता आहे सगळी, जे आपण पृथ्वीवरचं म्हणू शकतच नाही. आणि खूप वेगळं आहे तिथे, म्हणजे तुम्हाला गर्दी दिसत नाही, तर लोक कोणीही दिसत नाहीयेत, हे सतत दिसत राहायचं मला. आणि मला खूप कम्फर्टेबल वाटायचं ते, की खूप छान वाटायचं मला स्वप्नामध्ये सुद्धा. पण ना मी ते ठिकाण आजवर कधी बघितलेलं होतं किंवा अशा ठिकाणी कधी मी गेले होते, असं काही नव्हतं. पण मला ते सतत दिसायचं. किंवा म्हणजे पाण्यामध्ये हंस आहेत, हंसाचे पेअर्स आहेत, म्हणजे ते जोडीनेच असतात हंस. ते त्यांची पेअर जी आहे ती एकदाच बनते, म्हणजे त्यांचा पार्टनर ते एकदाच निवडतात लाईफ टाईम. ते दिसायचे. किंवा मग त्यामध्ये पांढऱ्या कमळाची फुलं आहेत. तुम्ही विचार करा, इतकं सुंदर वातावरण आपण पृथ्वीवर आहे हे मान्य करू शकतच नाही, कारण माणसाने इतकं घाण करून ठेवलंय सगळं. सतत काही गोष्टी रिपीटेडली दिसायच्या. किंवा झोपेतून उठल्यानंतर, म्हणजे हे मला आधी माझ्या बहिणीने सांगितलं होतं की झोपेतून उठल्यानंतर माझे डोळे असे बंद असायचे, उठून बसायचे, म्हणजे काहीतरी चाचपडत असे असायचं, काहीतरी शोधते. मला विचारायचं तू काय शोधतेस, मला माहित नसायचं मी काय शोधत होते. नंतर जसं वय वाढत गेलं तेव्हा मला आहे लक्षात की मी उठून ते शोधाशोध करायचे, पण काय शोधत होते मला माहित नव्हतं. हे खूप वेळ असं चालू होतं. एक गोष्टी मग मला लक्षात येत गेल्या की नॉर्मल लोक जसे असतात तसं मी नाहीये. किंवा मला जे प्रश्न पडतात ते सामान्य माणसाच्या विचारांपलीकडे आहेत. मग मी डिरेक्टली युनिव्हर्सशी कनेक्ट करायचे. मला जे स्वप्न पडलं होतं, माझे जे कोणी आराध्य असतील तर त्यांना विचारणं आहे, मला माहित नाहीये काय, किंवा कोणी उत्तर देणार माझ्याकडे नाही. मग मला याचा अर्थ पाहिजे. मग कुठल्याही फॉर्म मध्ये माझ्याकडे ते उत्तर येईल. मध्ये परत स्वप्न असेल किंवा एखादं डिरेक्ट विजन असेल किंवा कुठे काहीतरी मला वाचायला मिळेल, कुठल्याही फॉर्म मध्ये असेल, पण मला कन्फर्मेशन मिळेल. आणि जेवढं कन्फर्मेशन मिळेल मी पुढचे प्रश्न घेत जायचे. मग याचं कंटिन्यू चालू तसंच राहिलं. आणि पुढच्या घडणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी मी घरच्यांना सांगायला चालू केल्या होत्या. किंवा पुढेही बऱ्याचदा जेव्हा शाळेमध्ये असताना मला खेळ प्रचंड आवडायचे, म्हणजे एक खेळ कुठला असा सोडला नाही की जो मी खेळला नाही. तर एकदा शाळेमध्ये असं झालं, मी गर्ल्स स्कूलमध्ये शिकली. जेवणानंतर आम्हाला खेळायचं होतं आणि ते पकडापकडीचा खेळ खेळायचा होता.
मी सांगितलं, एक मुलगी अडून बसली होती, नाही तोच खेळ खेळायचा, पण दुसरा नाही खेळायचा. मी दुसरा खेळ सजेस्ट करत होते. म्हटलं नको, तू पडणार आहेस, नको खेळू ते. ऐकतच नव्हती ती मुलगी. शेवटी ठीक आहे म्हटलं आणि तोच खेळ खेळायला आम्ही चालू केला. खूप बेकार ती मुलगी आपटली. सगळं पूर्ण असं इकडे पूर्ण सगळं सोडून निघालं होतं. आणि नंतर मग लक्षात आलं तिला की नाही सांगितलं होतं मला आधीच, मी ऐकलं नाही. मग अशा घटना घडणं कंटिन्यू सुरूच होतं ते. असे बरेचसे संकेत आयुष्यात येत गेले आणि मग तुमच्या लक्षात आलं की आपण कोणीतरी स्पेशल आहोत, आपल्याला काहीतरी स्पेशल अचीव्ह करायचंय. अचीव्ह म्हणण्यापेक्षा मला हे लक्षात आलं की ते डिस्कम्फर्ट आहे मला खूप. मी या वातावरणात नाही जगू शकत आहे. मला काहीतरी वेगळं पाहिजे. मी प्राणी पक्ष्यांशी इझिली कम्युनिकेट करू शकत होते टेलिपॅथिकली. आता जे काही कोर्सेस असतात मी पण कोर्सेस घेते, पण मी कोर्स करू शकलेले नाही. मी नॅचरली टेलिपॅथिक कम्युनिकेटर आहे. नेचरशी कुठल्याही जीवाशी मी कम्युनिकेट करते. हे झालं, हेही मला लक्षात येत गेलं. बऱ्याच जणांना तो मूर्खपणा वाटायचा, हे काहीतरी वेड्यासारखं असेल की प्राण्यांशी कसं काय बोलता येतं, झाडांशी कसं बोलता येतं. हे सगळं होत असताना शाळेतही मी टिपिकल गोष्टींमध्ये कधी रमले नाही. मी प्रत्येक वेळी सगळ्या रँकिंग मध्ये असायचे. मी कॉलेजपर्यंत टॉपर आहे. माझं जेवढं एज्युकेशन झालं सगळीकडे, पण तरी डिस्कम्फर्टच होतं, कारण मी त्या सगळ्यात पूर्ण त्या चाकोरीमध्ये जगू शकत नव्हते. इथं म्हणजे मी माझ्या बहिणीला पण सांगून ठेवायचे, जेव्हा काहीतरी क्रिटिकल सिच्युएशन आली तर तिला मी आधीच सांगून ठेवायचे, समोरची व्यक्ती तुला काय प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नांची उत्तरं तू तयार करून जा. आणि ती फॉलो करायची मी जे सांगेल ते, तिला कळाल्यामुळे. कारण तिला त्या सगळ्या गोष्टी माझ्याबद्दलच्या आधी लक्षात आल्या होत्या. आणि मग ती येऊन सांगायची मला, बरोबर ती व्यक्ती तेच प्रश्न मला विचारले होते आणि मी बरोबर उत्तर दिलं तिकडे. हे असं कंटिन्यू चालू राहिलं. नंतर मग एज्युकेशन वगैरे झालं, सगळं कॉलेज झालं, मी जॉबला लागले कॉर्पोरेटमध्ये. पण तिथे माझ्यामधले जे स्किल्स आहेत ते काहीही कामाला येतच नव्हते, कारण कॉर्पोरेटमध्ये सगळ्या गोष्टींना काही किंमत नाही. पण तिथेही माझं काम करणं चालूच होतं. म्हणजे कोणाचे पर्सनल प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करायचे. म्हणजे अगदी फर्स्ट जॉब माझा होता, तर त्या फर्स्ट जॉब मध्येही मी पहिली केस ऍक्च्युली तुम्ही म्हणू शकता की प्रोफेशनली सॉल्व्ह केली होती. माझं वय होतं 21 वर्ष आणि माझे मॅनेजर होते, त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम्स होते फॅमिलीमध्ये बरेचसे. आणि मला लक्षात आलं की यांना काहीतरी फॅमिलीमध्ये यांचे इश्यू आहे, म्हणून इतके रागीट बनलेत. ज्या प्रकारे ते रिॲक्ट व्हायचे किंवा चिडायचे, राग बघून भीती वाटायची त्यांची. मी त्यांना विचारलं पण म्हणून नेमकं काय झालंय म्हणून पर्सनल लाईफ मध्ये. तर मग तेव्हा सांगितलं त्यांनी की त्यांची वाईफ वगैरे सोडून गेली. मग आता सोडून गेली म्हणजे नेमकं काय झालंय, तर हे त्यांनी मला काही क्लिअरली सांगितलं नव्हतं. मग नंतर स्वतः बोलते झाले. त्यांचे बरेचसे पर्सनल ग्रजेस होते, इश्यूज होते. मग मला लक्षात आलं एकट्याने की चूक जास्त यांच्याकडून आहे. मग यांना मी समजावलं. आता माझ्यापेक्षा वयाने खरंच ते खूप मोठे होते, म्हणजे डेझिग्नेशनने पण आणि वयाने पण. पण काही दिवस गेले या सगळ्यामध्ये, त्यांना माझा राग पण आला माझं सांगण्याचं, की त्यांची चूक मी दाखवून देत होते कशा प्रकारे करेक्ट करायचं. पण काही दिवसानंतर मग त्यांनी मला सांगितलं की बायको परत आलेली आहे. काय केलं म्हणजे आकाशिक रेकॉर्डर्स की नाही, हे मी फक्त काउन्सिलिंगच्या माध्यमातून सॉल्व्ह केलं होतं. ते मी कुठलंही टूल वापरलंच नव्हतं. कारण त्यांचे प्रॉब्लेम काय मला समजले होते. कुठलं टूल ओपन करण्याआधीच मला समजलं होतं. आणि असं करत करत मला विजन खूप इझिली यायची. आणि आताही मी प्रेडिक्शन्स देते, ते सायकिक प्रेडिक्शन्स असतात. तिथे काही टूल नसतं ना, आकाशिक रिडिंग असतं ना, टॅरो कार्ड रिडिंग काही नसतं. डिरेक्टली ते प्रेडिक्ट केलेलं असतं, डिरेक्ट एनर्जीशी सोर्सशी कनेक्ट करून दिलेलं असतं. आणि काही काही गोष्टी अशा होत्या की मला मग प्रश्न पडायला लागले की नॉर्मल माणसासारखं माझं आयुष्य का नाहीये. मग तिथून कुठेतरी मग अगदी पुसटचं कुठेतरी ऐकायला यायचं, वाचायला यायचं की आपले आधीचे जन्म पण असतात, किंवा कर्म हा शब्द कळायचा. किंवा माझ्या घरी असं कुठलंही कर्मकांड आधीपासून कधी फॉलो झालेलं नाही. आणि मला प्रश्न पडायचे, मग हे बघायचं कसं किंवा चेक कसं करायचं, मला कळणार कसं. तेव्हा पुन्हा मग माझी प्रोसेस तीच असायची की प्रश्न विचारणं युनिव्हर्सला आणि मग मला उत्तर येणार त्याच्यातून. पण तेवढ्याने माझं समाधान होत नव्हतं, कारण मला खूप डीपर लेवलची उत्तरं पाहिजे होती अजून. मग त्याच्यानंतर माझं जेव्हा स्पिरिच्युअल अवेकनिंग सगळं सुरू झालं, तेव्हा मला कळालं की मी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे. आता ती एक प्रकारची खूप किचकट स्पिरिच्युअल जर्नी आहे. आणि मराठीमध्ये ऑफकोर्स त्याच्याबद्दल कुठे काही पुरेसं नाही. हो, आपल्या शरीरामध्ये जसं शिवा आणि शक्ती एनर्जी आहे, जसं इडापिंगला नाडी किंवा सूर्य नाडी आणि चंद्र नाडी, बरीच नावं आहेत त्याला. तर तसंच शिवा आणि शक्ती म्हणजे काय, एक मस्क्युलाइन एनर्जी आहे आणि एक फेमिनाइन एनर्जी आहे.
प्रत्येकामध्ये जी डॉमिनंट असेल त्यानुसार त्याचे बिहेव्हिअरल ट्रेट्स जे आहेत किंवा तो जसा दिसतो, वागतो, त्याच्या आवडीनिवडी त्यावर डिपेंडंट असतात. पण ट्विन फ्लेम मध्ये काय होतं, जेव्हा एखादा आत्मा जन्म घेणार असतो तर जन्मापासूनच दोन्ही एनर्जी ज्या आहेत त्या स्प्लिट होऊन वेगवेगळ्या शरीरात जन्म घेतलेले असतात. एकामध्ये फक्त मस्क्युलाईन असते आणि एकामध्ये फक्त फेमिनाईन असते. म्हणजे मिसिंग पार्ट जो आहे, जसं मी तुम्हाला शोधाशोध करणं सांगितलं, ते ऍक्च्युली तिथून आलेलं होतं की मी माझा मिसिंग पार्ट शोधत होते, कुठे आहे मिसिंग पार्ट, पण तेव्हा माहित नव्हतं आणि हे लहानपणापासून चालूच होतं. मग जेव्हा मला ते स्पिरिच्युअल अवेकनिंग झाली, जर्नी बद्दल कळालं, मी त्यावर काम करणं सुरू केलं आणि त्या माध्यमातून माहित नाही मला कुठून पण एक फॉरेनचं काहीतरी पेज होतं कुठलं तरी फेसबुकचं, आणि तिथून मला मेसेज आला की आम्ही आकाशिक रेकॉर्ड्स रीडिंग ऑफर करतोय आणि म्हणजे मिनी रीडिंग होतं ते. मी प्रश्न सुद्धा दिले नाहीत त्यांना, कारण त्या जर्नीमध्ये माणूस पूर्ण सरेंडर होतो, काहीही अपेक्षा नसतात, काहीही नसतं, फक्त प्रश्न असतात. खूप प्रश्न पडलेले होते मला, पण मी काहीही प्रश्न विचारले, फक्त माझं नाव दिलं होतं त्यांना आणि त्यावरून त्यांनी मला सांगितलं की एकतर मी कुठून आले हे मला आधी सांगितलं. जसं मी सांगितलं मला की लहानपणापासून पाणी दिसत होतं आणि ते खूप सुंदर होतं सगळं, तर त्यामध्ये त्यांनी माझं ओरिजिन सांगितलं की मी कुठून आले. मी या प्लॅनेटवरची नाहीये, म्हणजे पृथ्वीवरची नाहीच आहे. माझं मूळ ओरिजिन प्लॅनेट जे आहे ते दुसरं आहे. जो ओरियन बेल्ट आहे आपल्याला आकाशामध्ये जे 3 तारे दिसतात संध्याकाळच्या एक ओळीमध्ये, तर त्यामध्ये प्लॅनेट आहे मिंटाका नावाचा, ज्याला मराठीमध्ये मृगशीर्ष म्हटलं जातं. अर्थात पुढचं मराठी जे आहे ते माझं संशोधन होतं. त्यांनी इंग्लिशमध्ये मला सांगितलं होतं की मिंटाका प्लॅनेटवरची मी आहे आणि माझं ओरिजिन जे आहे ते मरमेडचं आहे. आणि त्याच्यानंतर मला क्लिअर झालं की मी पाणी वगैरे मला जे काही दिसत होतं ते ऍक्च्युअल माझं ते होम प्लॅनेट आहे, मला तिथलं दिसत होतं. ते प्लॅनेट जे आहे ते आता डिस्ट्रॉय झालेलं आहे, कारण ओरियन बेल्ट मधले इतर जे रेप्टिलियन कॅटेगरी मधले जे एलियन्स आहेत तर त्यांनी ते अटॅक करून ते प्लॅनेट डिस्ट्रॉय केले, ते संपलेलं आहे. त्यामुळे मला लहानपणापासून पाणी आवडत होतं, मी पोहायला खूप लवकर शिकले, पण एक प्रकारची भीती होती पाण्याची, माहित नाही का, पण पोहायला पण मी खूप इझिली शिकले होते. म्हणजे जेव्हा वडील घेऊन जायचे लहानपणी भावंडांसोबत मला, पण मी लवकर शिकले. मग हे सगळं तिथे क्लिअर झालं की मी पाणी आणि मी का ते कनेक्टेड आहे, म्हणजे स्वप्न जे होतं ते कशा प्रकारे कनेक्टेड आहे, किंवा माझ्याकडे नॅचरली अॅनिमल कम्युनिकेशनची पॉवर आहे, कारण ती प्लॅनेटची स्पेशालिटी आहे. कारण मरमेड म्हणजे ऍक्च्युली मरमेड किंवा मरमेड हाफ ह्युमन बॉडी असते आणि हाफ फिशची असते. जर तुम्ही ॲक्वामॅन मूवी बघितला असेल तर ते तसेच असतात. तिथली स्पेशालिटी आहे त्या प्लॅनेटची की ते टेलिपॅथिकली नॅचरली कम्युनिकेट करू शकतात नेचरशी. तर ते नॅचरली माझ्याकडे आलेलं आहे. तेव्हा मला उत्तर कळालं की मी इझिली का कम्युनिकेट करते. प्राणी असो, अगदी छोटासा एखादा किडा जरी जाणार असेल, मला खूप आत्मीयता वाटते त्याच्याशी, म्हणजे घाण वाटत नाही मला कधी. जसं कुत्रा मांजर सगळ्यांना आवडतात कारण ते सुंदर दिसतात, पण जसं ते आता पावसामध्ये छोटे किडे येतात वेगवेगळे, मी त्यांनाही घेऊन खेळायचे लहानपणी, मला कधी घाण वाटले नाहीत, आताही वाटत नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला त्या आकाशिक रिडिंग मधून कळाली. आणि त्यांनी आय थिंक हे 2-3 प्रश्न त्यांनी दिली होती त्यांच्याकडे, मी काही विचारलं नव्हतं. मग मला तिथे कन्फर्म झालं आणि मला क्लॅरिटी आली की मला नेमकं काय करायचं आहे. आणि मग तिथून मी आकाशिक रिडिंगचं बराचसा अभ्यास चालू केला, बऱ्याच गुरूंकडे शिकले सुद्धा, पण माझं समाधान झालंच नाही. मी खूप वेगवेगळ्या ठिकाणी शिकले. म्हणजे शेवटी कितीही झालं तरी, जसं निखारा पेटलेला आहे ठीक आहे, पण ती राख जमलेली असते, ते काढण्यासाठी गुरुची गरज असतेच. तर त्याच प्रकारे मी बऱ्याच ठिकाणी शिकले, पण अजूनही ते माझं कुठेतरी मला असं वाटतच होतं की अजूनही बाकीच आहे. मग मी माझा स्वतःचा अभ्यास त्यावर चालू केला आणि मग ते अजूनही प्रवास मग चालू आहे. म्हणजे लोकांना मदत करणं आहे किंवा अजून स्वतःचं शिकणं सुद्धा असंच चालू आहे, कारण शिकण्याच्या बाबतीतली माझी भूक कधी थांबत नाही. बरोबर. तशी ही जर्नी अशी सुरुवात झाली. पहिलं तुमच्याकडे जो क्लायंट आला होता प्रोफेशनल, जे तुम्ही सांगितलं, त्यानंतरची सुरुवात झाली की पहिलं प्रोफेशनल क्लायंट आलं आणि त्याचं अद्भुत अशा काही गोष्टी किंवा घटना अशा काय आहेत सांगण्यासाठी? म्हणजे पहिलं आठवतं मला, मी ते सांगते. जे एक क्लायंट होते, त्यांच्या मेडिकल रिपोर्ट्स मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, पण त्यांना उष्णतेचा प्रचंड त्रास होतो आणि डायजेशनचा खूप त्रास आहे त्यांना, कॉन्स्टिपेशन. मेडिकल रिपोर्ट मध्ये काहीच नाहीये. खूप वेगवेगळे डॉक्टर त्यांनी केले, वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेतल्या, स्पिरिच्युअल गोष्टी सुद्धा वेगवेगळ्या फॉलो केल्या त्यांनी, पण कारण कळत नव्हतं हे काय झालंय.
तर जेव्हा मी त्यांचे रेकॉर्ड्स ओपन केले तर तेव्हा मला पूर्ण असं जंगल दिसतंय. ते म्हणजे जेव्हा आदिमानव होता तो कालावधी मला तो दिसतोय. आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती दिसते मला, असं पूर्ण असं लाल दिसते, म्हणजे विस्तव किंवा जाळ जसा दिसतो तशा रंगाची ती पूर्ण व्यक्तीचं शरीरच मला तसंच दिसते. आणि त्याच्या हातामध्ये ते हृदय दिसते माणसाचं बाहेर ओढून काढलेलं. आणि पुढे बऱ्याचशा डेड बॉडीज पण दिसत आहेत मला. आणि नंतर ती व्यक्ती जे काही हार्ट काढलेलं आहे बॉडीमधून, ते जाळ वगैरे आहे ते पेटवलेला, त्यात टाकून ते हार्ट खाते ती व्यक्ती. हे इतकं भयंकर होतं, म्हणजे मला दिसणंही तेवढं, बघतानाही खूप भयंकर वाटत होतं सगळं. आणि ती पूर्ण अशी पेटल्यासारखीच व्यक्ती मला दिसत होती. तसं त्यांनी खूप जणांना मारलं होतं त्या आदिमानव असताना काळामध्ये. खूप जणांचा हार्ट त्यांनी काढलेला आहे. आणि काही जणांना तर त्यांनी ते जसं पूर्वीच्या काळी गरम शिसा वगैरे ओतलं जायचं तशा प्रकारे त्यांनी लोकांच्या त्या तोंड वगैरे उघडून त्यामध्ये तसं काही तेव्हाचं काही ते लिक्विड होतं तसं ते ओतलेलं आहे, तसं मारलेलं आहे. आणि एकच त्यांची ती सवय होती की ते हार्ट काढायचं आणि खायचं. त्यांना हार्टचा इश्यू पण आता आहे, पण मेडिकली काहीही दिसत नाही. रिपोर्टमध्ये सगळं नॉर्मल आहे, पण हार्टचा इश्यू त्यांना आहे अजूनही. मग हे आकाशिक रिडिंग मध्ये कळालं की हे त्यांनी ऑलरेडी केलंय. खूप जणांचे हृदय त्यांनी काढलेले आहेत, त्यांना भयानक पद्धतीने मृत्यू दिलेला आहे. मग हे त्याचेच आता परिणाम त्यांना भोगावे लागतात, ज्याचं मेडिकली कुठेही उत्तर नाही किंवा इलाज त्या गोष्टीवर नाही. मग नंतर त्यांनी हिलिंग वगैरे घेतलं. मग त्यांना विचारलं मी, ते साईडला तुम्हाला मेन जो पॉइंट आहे ना तो इथे डाव्या खांद्याची इथे मला जाणवला हिलिंग घेताना. मग मी विचारलं, ते म्हणाले हा पॉइंट फक्त मला माहिती आहे, बाकी डॉक्टर किंवा कोणालाच माहिती आहे, माझ्या बायकोला सुद्धा माहित नाहीये. तो पॉइंट फक्त मला माहिती आहे की तिथे दुखतं मला. आणि नेमकं ते हिलिंग मध्ये सापडलं. मग त्यांनी हिलिंग वगैरे घेतलं आणि आता मग त्यांचं नॉर्मल रुटीन चालू आहे. याच्यासोबत सुटलेला प्रश्न आता माझ्या मनात असं आहे की आदिमानव होते, ते काही काढायचे जे काय असेल ते, आणि थेट आत्ताचा जन्म मधला काळ बराचसाच गेलाय, त्यानंतर थेट हाच जन्म असतो की काय असतं ते? नाही, असं नाही. आता जो त्यांना हेल्थ प्रॉब्लेम होतं त्याच्याशी संबंधित जो त्या जन्म होता किंवा जे कर्म होतं तेवढंच तिथे फक्त आपण चेक करतो आकाशिक रिडिंग. म्हणजे मधले सगळे जन्म आपल्याला स्टेप बाय स्टेप जाण्याची गरज नाही. पण ते प्रत्येक जन्मात मग तेच दुखणं असतं की नाही गरजेचं. जसं की आकाशिक रिडिंग म्हणजे काय आहे बेसिकली, की आपण सोल कॉन्ट्रॅक्ट्स रीड करतो. जसं आपण कुठलेही लिगल डॉक्युमेंट बनवतो तेव्हा एक कॉन्ट्रॅक्ट बनवतो, त्याच प्रकारे प्रत्येक आत्मा जेव्हा जन्म घेतो तर त्यांनी त्याचं कॉन्ट्रॅक्ट स्वतः बनवलेलं असतं की त्याचा जन्म कधी होणार आहे, कुठे होणार आहे, किंवा शिक्षण कुठे होईल, या जन्मामध्ये मला काय काय लेसन लर्न करायचे आहेत, माझे कुठले कुठले कर्म मला क्लिअर करायचे आहेत, स्वतः ठरवून येतो माणूस. मग आत्ताच्या जन्मामध्ये त्यांनी ते आणलेलं होतं की मला या बर्थ मध्ये माझा हा लेसन लर्न करायचा आहे आणि हे कर्म मला संपवायचं आहे. त्यामुळे आपण स्वतः जे घेऊन येऊ त्यानुसार आपलं आयुष्यात असतं. मग चांगलं वाईट काही असो, मग तेवढंच कर्म येतं आपल्या आयुष्यामध्ये, बाकीचं पुढच्या जन्मामध्ये येतं आणि आपणच ठरवतो सगळं. वा, फार सुंदर आहे. पण मग आता सामान्य माणसाला कसं कळणार आता माझ्या आयुष्याचं काय लर्निंग आहे या जन्मातलं, हे मला कसं कळणार? म्हणजे काय करेक्ट कसं करावं लागेल? ओके, याच्यासाठी बरीच माध्यम आहेत किंवा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती म्हणू शकतो आपण. जसं की एक पॅटर्न रिपीट होत असतो कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये, कुठल्याही बाबतीत असेल. जसं की कोणाला ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम असतो, कोणाला फायनान्शियल ब्लॉकेज आहेत, कोणाला काही कारण नसताना सगळे त्रास देणारे लोकच भेटतात एक ठराविक पॅटर्न मध्ये, सतत ती सुटकाच होत नाही, किंवा करिअरमध्ये कोणी स्टेबलच होत नाहीये, किंवा कोणाकडे काहीतरी काही कारण नसताना सतत तब्येतीच्या काही ना काही तक्रारी मागे लागतात, कोणाला चाइल्ड बर्थ नसतंच, म्हणजे सगळं मेडिकली फिट असून सुद्धा संतान प्राप्ती होत नाही सगळं काही करून, किंवा मुलं ऐकत नाहीत, किंवा सासू सुनेचं खूप भांडण असतं, किंवा जमिनीचे भयंकर वाद असतात, काहीतरी एक काहीतरी गोष्ट आहे ना तर ती रिपीटेडली असते, ती बरी होत नाही. एक तर हे, किंवा समजा हे पण जर अवघड वाटत असेल, कारण हेही खूप जणांना अवघड वाटतं की मला कळत नाहीये नेमकं काय रिपीट होतंय माझ्या आयुष्यामध्ये, तर आपला भाग्यांक जो आहे, म्हणजे आपली जी पूर्ण जन्म तारीख आहे, जे तारीख, महिना आणि पूर्ण वर्ष यांची टोटल केल्यानंतर एक सिंगल डिजिटवर येणारा जो नंबर आहे, त्या नंबरवरून पण आपल्याला कळू शकतं की या जन्मात मला काय लेसन्स लर्न करायचे आहेत, हेही इझिली कळू शकतं.
बर. पण मग आता समजा 10 लोक, एक समजा 13 तारीख धरली, तर 13 तारखेत महाराष्ट्राचा विचार केला, नाही, पूर्ण जन्मतारीख. हा एकाच ह्याला समजा धरली, एकच दिवस, एकच महिना, एकच वर्ष, तर हजारो लोक जन्म घेणार. हो. सगळ्यांचं सेम असतं की फरक पडतो? फरक असतो. जसं की कर्म त्याने वेगवेगळं केले, त्याच प्रकारात पण कर्म वेगवेगळं केलेलं असणार आहे. सेम ऍक्टिव्हिटी कोणीही करणार नाही. प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे. समजा पैशाचा व्यवहार जरी असेल, तर त्या पैशाच्या व्यवहारात पण माणूस वेगवेगळे प्रकार करतो. जसं कोणी फक्त पैसे घेत राहतो, किंवा एखादा चुकीच्या ठिकाणी खर्च करत राहतो, किंवा एखादा कोणावर तरी विश्वास ठेवून पैसा देतो, किंवा एखाद्याला पैसा वाचवायचा हेच कसं माहित नाहीये, किंवा कोणी चोरी करतो. आता पैसा हा एकच मुद्दा आहे, पण प्रत्येक जण ते वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या भोवती फिरणार कर्म जे आहे ते वेगवेगळं केलेलं आहे. म्हणून प्रत्येकासाठी ते पुन्हा वेगवेगळं होतं. पण मूळ जे आहे पैसा आपण ते पकडलं, मूळ कन्सेप्ट तोच राहतो. ह्या सगळ्या प्रवासात जात असताना तुम्ही समजा ते रेकॉर्ड बघताय, चेक करताय, त्याचा बुमरँग होतं, आपल्यालाही त्रास होतो असं, की त्याला काही उपचार असतात? ओके. डिरेक्टली असा परिणाम म्हणजे असं नाही होत, पण कधी कधी हा होतो. केव्हा होतो? जेव्हा कोणावर ब्लॅक मॅजिक केलेलं असतं, किंवा कोणाच्या मागे एखादं ह्युमन स्पिरिट लावलंय, आत्मा लावलाय, किंवा कोणाच्या मागे चेडासारखे प्रकार असतात, किंवा ब्रह्मराक्षस सारखे प्रकार असतात. म्हणजे थोडक्यात खूप पॉवरफुल एखादं स्पिरिट मागे लावलंय, ती केस असेल, खूप विचित्र प्रकारचं ब्लॅक मॅजिक असेल, तर त्या केसेसमध्ये घटना होऊ शकतात. पण आपल्याकडे जेव्हा आम्ही ती रिडिंग करायला जातो, तर आमच्या मागे खूप चांगल्या एनर्जीज असतात सोबत, तर त्या आम्हाला प्रोटेक्ट करत असतात. पण कधी कधी ते कसं आहे शेवटी, की जेव्हा आपण काहीतरी कोणाला मदत, समजा एखादा ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तीला मदत करायला जातो, तर थोडंफार रक्त आपल्या हाताला कपड्यांना लागतं. तर हे तशा प्रकारे थोडंफार कधी कधी होतं. जसं तुम्ही अनुभव सांगितला की ते आदिवासी होते वगैरे, असे वेगवेगळे काय अनुभव आहेत क्लायंटचे आलेले, किंवा धक्कादायक, म्हणजे सांगू का नको अशा अवस्थेत झालेले? खरं तर प्रत्येक आकाशिक रेकॉर्ड ओपन करताना मी सुद्धा पूर्ण ब्लँक असते. समोरून काय येणार आहे मलाही माहित नसतं. प्रत्येक अनुभव माझ्यासाठी खूप नवीन असतो. म्हणजे आता आठवतंय ते मी सांगते तुम्हाला. त्यांचा प्रश्न हा होता की आता ते कृष्ण भक्त आहेत आणि त्यांना महादेवाची आवड पण आहे, पण आयुष्यामध्ये फायनान्शियल इश्यूज बरेच झालेले आहेत आता, आणि एज जास्त आहे त्यांचं आता. मग त्यांचं रिडिंग केलं होतं, आणि रिडिंग करताना कॅन्डल लावून ठेवलेली असते. कॅन्डल लावून ठेवलेली चालू आहे तशीच. मी प्रेयर करून पोहोचले लायब्ररीमध्ये, आणि मला आवाज आला असा वेगळा, म्हणजे स्पेशली हिरव्या बांगड्या ज्या असतात काचेच्या, त्या वाजल्यानंतर जो आवाज होतो तो वेगळा आवाज आला, आणि तो नॉर्मल नव्हता. त्यामध्ये भीती वाटेल अशी एनर्जी होती. मला भीती वाटली त्या आवाजाची. ते वाजलं बऱ्याच वेळेला. मी बांगड्या घालत नाही, किंवा मी जिथे बसले होते तिथे आसपास असं कोणी बांगड्या वापरणारं नव्हतं. आणि जेव्हा मग मी रिडिंग करायला त्या रूम मध्ये पोहोचले, दरवाजा उघडला, मला काली माता पूर्ण दिसली, आणि ती खूप उग्र रूपात होती, रागावलेली होती काली माता. असं नॅचरली जरी आपण फोटोत बघायला गेलं तर काली मातेचं रूप आपल्याला उग्र दिसतं, पण जेव्हा ती एखाद्या असुराचा वध करते तेव्हा जशी ती असते, मला तशी ती दिसली रुद्र अवतारामध्ये. रिडिंग वगैरे सगळं झालं. त्यांचा प्रश्न जो होता तर तिथे विचारलं, मग मी त्यांना प्रश्नांची उत्तरं दिली, ठीक आहे, पण यामध्ये त्यांनी काली मातेचं मला काहीही कळालं नाही. मी त्यांना विचारलं, पण उत्तर हे आलं की तुम्ही काली मातेची सेवा बंद केलीये, आता ते आहेत कृष्ण भक्त, पण महादेव पण आवडतात, आता इथे काली मातामध्येच कुठून आली, हा प्रश्न होता. आणि उत्तर पण हे आलं की तुम्ही काली मातेची सेवा बंद केली. मग हे जेव्हा विचारलं मी त्यांना, तर ते म्हणाले की माझे आजोबा काली मातेचे भक्त होते, आणि त्यांनी स्पेशली बरंच काही केलेलं आहे काली मातेचं, आणि त्यांच्या नंतर आम्ही कोणी काही केलं नाही. माझ्या वडिलांनाही केलं नाही, मीही केलेलं नाही. मग त्यांना मी काली मातेला तिथे हेही विचारलं की मग आता त्यांना काही ती उपासना वगैरे करायची आहे का परत, तर उपासना नाही सांगितली काली मातेने. काली मातेने सांगितलं की सेवा करायची आहे, माझ्या माध्यमातून सेवा करायची आहे, हे उत्तर होतं. आता याचा अर्थ काय होतो, जसं की काली मातेचं सुद्धा हिलिंग आहे, हिलिंग पद्धती आहे, तर ती त्यांनी शिकायची आणि ती इतरांना मदत करण्यासाठी म्हणून वापरायची. काली मातेचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे ऑलरेडी, तो फक्त इतरांसाठी वापरायचा आहे. आणि हे जेव्हा ते चालू करतील तेव्हा मग त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला चालू होते.
झाले नंतर केलं त्यांनी फॉलो नाही केलं ते. मग आता शेवटी कसं आहे की तुम्हाला जर डॉक्टरने औषध सुचवलंय तर ते सांगितल्याप्रमाणे तुम्हाला खाणं गरजेचं आहे, तोपर्यंत तुमचा आजार जाणार नाही. बरोबर. मग हे बरेच जण असं करतात. आता हे सगळे ब्लॉकेजेस वगैरे दिसतात म्हणजे रेकॉर्ड्स ओपन केल्यानंतर त्याच्यावर उपाय हे असतात का की तुम्ही सांगता? ऑफकोर्स उपाय पण कसे असतात की जे आपले आकाशिक मास्टर असतात, उपाय मोस्टली त्यांच्याचकडून येतात आणि काही ऍडिशनली उपाय मी माझ्याकडून पण देते. कारण कसं झालंय, लोकांना आता पेशन्स अजिबात नाहीत, सगळं फास्ट पाहिजे एकदम. म्हणून मग काही ऍडिशनल उपाय मी माझ्या एंडने पण देते. कारण आकाशिक रेकॉर्ड मुळात आपण ओपन कशासाठी करतो, पास्ट मध्ये आपण काय करून ठेवलेलं आहे ते क्लिअर करायचं आहे. आणि ते काही आता एक दिवसाचं नाही, खूप काळ गेलेला आहे, खूप वर्ष झालेली आहेत. जसं की आपण एखाद्या पातेल्यामध्ये काहीतरी ठेवलेलं आहे आणि ते जसं खूप वेळ आपण फ्लेमवर ठेवलंय आणि ते करपलं, जितका वेळ ते करपेल त्या पातेल्या तेवढा जाड थर जमतो आणि ते साफ करायला तेवढाच त्रास होतो. त्या पातेल्यालाही तेवढे चोरखडे पडतात आणि आपलाही हात थकतो. कर्म क्लिअर करणं म्हणजे हे असंच आहे. त्यामुळे वेळ लागतो. आकाशिक रीडिंग मध्ये जे काही येतं तर ते कर्माचे क्लिअरन्स करण्यासाठी वेळ लागतो. खूप पेशन्स ठेवून काम करावं लागतं, विश्वास ठेवून काम करावं लागतं. मग वेळ थोडासा स्पीडअप व्हावं किंवा थोडंसं मोटिवेशन मिळावं ते उपाय करण्यासाठी, याच्यासाठी म्हणून काही ऍडिशनल रेमेडीज मी माझ्या हँडने पण देते.